Welcome students. In this video we will start a new chapter of Science 1, Refraction of Light. आता रिफ्रॅक्शन म्हणजे नेमकं काय? तर बघा, समजा इथे रात्री 2 वाजता तुम्ही आलाय आपल्या क्लासवर आणि लाईट गेली आहे, सगळं गेलं. इथे असणारी एकही वस्तू तुम्हाला दिसत नाही. पण तेच जर तुम्ही लाईट लावली तर इथे असणारं टेबल, इथे असणारा व्हाईट बोर्ड, सगळ्या वस्तू तुम्हाला दिसायला लागतात. मग हे रिफ्रॅक्शन होतं. म्हणजे काय होतं की लाईट रेज त्या टेबलवर पडतात आणि ते तुमच्या डोळ्यात परत येतात. तर याला म्हटलं जातं रिफ्रॅक्शन. असे बरेच नवीन काय काय टर्म आपण या प्रकरणात शिकणार आहोत. टेलला 2 क्वेश्चन विचारले जे आपल्या प्रकरणाशी रिलेटेड आहे. तर इथं पहिला क्वेश्चन काय विचारलाय? व्हॉट इज मेंट बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट. स्पेलिंग मधला फरक लक्षात घ्या. इथं विचारले ते रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे आणि आपल्या प्रकरणाचं नाव आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन म्हणजे काय? तर मगाशी मी जे तुम्हाला उदाहरण सांगितलं की अंधारातून एकदम लाईट ज्यावेळी पडली त्यावेळी तुम्हाला क्लासमध्ये असलेला टेबल, व्हाईट बोर्ड दिसायला का लागला? तर लाईट रेस त्या टेबलवर पडले आणि हेच लाईट रेस फिरून माघारी तुमच्या डोळ्यामध्ये गेले. तर त्या फिनॉमिनाला म्हणतात रिफ्लेक्शन ऑफ लाईट. मग आता इथं बघा त्याची डेफिनेशन काय लिहिली आपण? When the light rays falls on object, their direction changes and they turn back. This is called reflection of light. एखाद्या पृष्ठभागावर लाईट रेज पडतात, ते त्यांची डायरेक्शन बदलून आपल्या डोळ्यामध्ये येतात. त्या गोष्टीला काय म्हटलं जातं? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता हे रिफ्लेक्शन होताना काही लॉज असतात, काही नियमानच हे रिफ्लेक्शन होतं. तर सेकंड क्वेश्चन काय आहे? व्हॉट आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शनचे लॉज कोणते कोणते? तर बघा, पहिला लॉ आहे द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडेंट. रिफ्लेक्शन म्हणजे परत फिरणारा आणि इन्सिडेंट म्हणजे काय? तर त्याच्यावर पडणारा. ही आकृती आठवत असेल तुम्हाला. हा असतो नॉर्मल मध्ये. याच्यावर पडणारा, याच्या ॲरोची डायरेक्शन बघा, हा झाला इन्सिडेंट रे आणि इथून परत फिरणारा हा झाला रिफ्लेक्टेड रे. हा जो इन्सिडेंट रे, समजा AN म्हटलं, हा इन्सिडेंट रे, हा NB म्हणलं रिफ्लेक्टेड रे आणि ON ही नॉर्मल म्हणले. तर इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे सगळे एकाच प्लेन मध्ये असतात आणि अँगल ऑफ इन्सिडेंट कुठे आहे? हा नेहमी I ने दर्शवतात. अँगल ऑफ रिफ्लेक्शन R ने दर्शवतात. ह्या दोन्हीची मापं सारखीच असतात. आता हा झाला सेकंड लॉ. थर्ड लॉ काय दिले? द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. हे बघा, ही नॉर्मल आहे NO आणि त्याच्या एका बाजूला इन्सिडेंट रे, एका बाजूला रिफ्लेक्टेड रे. हे दोन्ही एकमेकाच्या अपोजिट किंवा नॉर्मल साइडच्या नॉर्मलच्या अपोजिट असतात. हे झाले लॉज ऑफ रिफ्लेक्शन. या वर्षी आपण काही लॉज ऑफ रिफ्रॅक्शन पण बघणार. आता छोटे छोटे काही 1-2 प्रयोग दिले. आपण आधी हे प्रयोग बघू आणि मग लॉज ऑफ रिफ्रॅक्शन बघूया. एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. ही ऍक्टिव्हिटी काय दिली आहे बघा बरं. तर टेक अ ट्रान्सपरंट ग्लास अँड फिल इट विथ वॉटर. आपण एक ग्लास घेतलेला आहे, यामध्ये पाणी भरलेले आहे. आणखी काय करायचं आहे? डीप सम पोर्शन ऑफ पेन्सिल वर्टिकली इन द वॉटर अँड ऑब्झर्व द थिकनेस ऑफ द पोर्शन ऑफ द पेन्सिल इन वॉटर. हे बघा, एक पेन्सिल आपण तिरकी यामध्ये ठेवतोय आणि आपण आता त्याची थिकनेस जी आहे
तर ही थिकनेस ऑब्झर्व करते. तर आपल्याला काय दिसते, नाव कीप द पेन्सिल इन्क्लाइन टू वॉटर सरफेस अँड ऑब्झर्व द थिकनेस. आता हीच पेन्सिल आपण वर्टिकली उभी केली आणि या पद्धतीनं ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसते ते बघायचं आहे. बघा, अशी एकदा आणि अशी एकदा दोन्ही पोर्शनमध्ये. आता इथं नीट ऑब्झर्व केल्यावर काय दिसते बघा, पेन्सिल आपल्याला मधून तुटल्यासारखी दिसते. आणि ज्यावेळी आपण सरळ पेन्सिल करतो त्यावेळी खालचा जो पोर्शन आहे तो पेन्सिलचा जास्त जाड दिसतोय वरच्या भागापेक्षा. आता ही जी ॲक्टिव्हिटी आपण बघितली त्यामध्ये आपल्याला पेन्सिल तुटल्यासारखी का भासते, किंवा सरळ जर पेन्सिल धरली तर खालचा भाग जास्त जाड, वरची पेन्सिल बारीक दिसते. आता हे दोन घटना का घडतात तर बघा, पेन्सिल आहे पाण्यामध्ये. पाणी हे सुद्धा काय आहे, ट्रान्सपरंट मीडियम आहे. ग्लासच्या बाहेर किंवा पाण्याच्या वर जो भाग आहे तो म्हणजे काय आहे तर हवा आहे. म्हणजे लाईट रेज इथून हवेमधनं पाण्यामध्ये प्रवेश करतात. तर त्यावेळी काय होतं तर हे लाईट रेज एका ट्रान्सपरंट मीडियमकडनं दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियमकडं जाताना स्वतःची डायरेक्शन बदलतात आणि यालाच म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आत्ता जो आपण प्रयोग बघितला की ती पेन्सिल आपल्याला वाकडी दिसली किंवा पेन्सिलची जाडी खाली दिसली. आता रोजच्या जीवनात पण ही उदाहरणं तुम्ही बघता. तुम्ही समजा पोहायला स्विमिंग टँकमध्ये गेला तर तुम्हाला स्विमिंग टँकचं तळ दिसत असतो आणि तुम्हाला वाटतं अजिबात खोल नाही स्विमिंग टँक, म्हणजे अगदी त्याचा तळ जवळ असल्यासारखा दिसतो. पण जेव्हा प्रत्यक्षात आपण पाण्यात उतरतो तर तेव्हा मात्र पाणी अगदी आपल्या खांद्यापर्यंत छातीपर्यंत येतं. म्हणजे जेवढा तळ असतो तेवढा तळ आपल्याला तिथं भासत नाही. किंवा दुसरं उदाहरण की आपण पाण्याच्या आतमध्ये, तर पाण्याच्या बाहेर एखादा पक्षी उडतोय तर या पक्ष्याची पोझिशन सुद्धा आपल्याला आहे त्याच्यापेक्षा खाली भासते. ही सगळी उदाहरणं आहेत ती म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता रिफ्रॅक्शन म्हणजे नेमकं काय की दोन वेगवेगळे ट्रान्सपरंट मीडियम, कारण मीडियम जर ट्रान्सपरंट नसेल तर कुठल्याही ऑब्जेक्टची शॅडो तयार होते. बघितले तुम्ही की एखादा ऑब्जेक्ट, ऑपेक म्हणतात त्याला, की जो त्या मीडियम मध्ये जातो. समजा हा ऑब्जेक्ट ऑपेक असेल म्हणजे बिगर ट्रान्सपरंट असेल, त्याच्यामधून लाईट रेज आरपार होत नसतील तर त्याची शॅडो पडते आणि या शॅडोचे सगळे वेगवेगळे प्रकार आपण मागच्या इयत्तेमध्ये पाहिले होते. तर आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा फिनॉमिना काय आहे तर लाईट रेज एका ट्रान्सपरंट, हवा पण ट्रान्सपरंट मीडियम आहे, पाणी पण ट्रान्सपरंट मीडियम आहे, या मीडियम मध्ये लाईट रेज ट्रॅव्हल करताना ते स्वतःचा मार्ग बदलतात आणि याच गोष्टीला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतात. आता त्याची डेफिनेशन काय आहे बघा, लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन when going from one transparent medium to another transparent medium. This is called refraction of light. आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट समजण्यासाठी किंवा याच्या बाबतीतल्या सगळ्या टर्म समजण्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये ग्लास स्लॅबचा एक प्रयोग दिलाय छोटासा. तर आपण काय करू, आधी हा प्रयोग करून बघू आणि मग त्याच्याशी रिलेटेड टर्म्स बघूया. आपल्या टेक्स्टबुक मध्ये जो प्रयोग दिलाय त्यामध्ये ही ग्लास स्लॅब आहे आणि हा ड्रॉइंग बोर्ड आहे. आपण काय करणार आहे की ही ग्लास स्लॅब या ड्रॉइंग बोर्डवर ठेवून याचे आधी आउटलाईन सगळ्या आखून घेणार आहे आणि आउटलाईन आखल्यानंतर
आउटलाईन आखल्या. आता हा ग्लास स्लॅब काढून टाकला. ही जी फिगर झाली याला नाव दिलं PQRS. आता याच्यावर आपण 2 पॉईंट घेतोय. एक पॉईंट N पॉईंट घेतोय PQ वर आणि दुसरा पॉईंट घेतोय M पॉईंट घेतोय. N पॉईंटला प्रोटेक्टरच्या साहाय्यानं आपण एक नॉर्मल ड्रॉ करतोय. 90 अंशाला बरोबर एक नॉर्मल ड्रॉ करतोय. तशीच आपण नॉर्मल M या ठिकाणी पण. आता आपण जो प्रयोग करणार आहे त्यामध्ये एक इन्सिडेंट रे आपल्याला या N नॉर्मलशी ॲक्यूट अँगल काढणारी एक इन्सिडेंट रे काढायचे. इन्सिडेंट रे आपण बाणाच्या साहाय्यानं दाखवतोय आणि याच्यावर 2 टाचण्या A आणि B अशा 2 टाचण्या आपण रोवणार आहे. हा जो अँगल तयार झाला आहे हा अँगल असेल इन्सिडेंट अँगल I. आता आपण ग्लास स्लॅबमध्ये ठेवून ग्लास स्लॅबच्या दिशेनं विरुद्ध दिशेनं या बाजूनं ऑब्झर्व करून काय करणार आहे तर या टाचण्याच्या रेषेत दुसऱ्या 2 टाचण्या रोवणार आहे आणि त्या दृष्टीनं आपला हा प्रयोग पूर्ण होणार आहे. आता याचं स्पष्टीकरण जे आहे ते आपण फळ्यावर बघूया. आता जसं आपण कागदावर ग्लास स्लॅबचा प्रयोग बघितला तिथं जी फिगर काढली होती तीच फिगर आपण इथं काढली व्हाईट बोर्डवर. आता इथं काय काय लक्षात घ्या की हा PQRS हा जो आपण काढलाय तो आउटलाइन्स ऑफ द ग्लास स्लॅब काढला. आता इथं रिफ्रॅक्शन 2 वेळेला होतं. कुठं कुठं रिफ्रॅक्शन होतं तर पहिलं ॲट पॉइंट N आणि दुसरं ॲट पॉइंट M. आता 2 ठिकाणी रिफ्रॅक्शन कसं होतं तर पहिल्यांदा लाईट रेज एंटर फ्रॉम एअर टू ग्लास आणि सेकंड टाइमला काय होतं फ्रॉम ग्लास टू एअर. हा बाहेर पण एअर आहे. 2 वेळेला लाईटचं रिफ्रॅक्शन घडून येतं. आता इथं सुरुवातीला PQ साइड जी इथं नॉर्मल N आहे आणि जे लाईट रेज एंटर करतात आपण A B या 2 टाचण्या रोवल्या होत्या तर लाईट रेज जिथं एंटर करतात तर तिथं जो अँगल होतो नॉर्मलशी I हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. अँगल ऑफ इन्सिडेंट म्हणजे ग्लास स्लॅबवर पडणारा किरण आणि त्यानं केलेला कोन हा झाला I. हा एअर मधनं ग्लास मध्ये एंटर केल्यानंतर तो स्वतःची डायरेक्शन बदलतो आणि रिफ्रॅक्ट होतो. R जो आहे तो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. रिफ्रॅक्शन झालं. आता हा आपल्याला अपेक्षित होता की सरळ जाईल पण तसं न होता हा या पद्धतीनं जाईल अशी आपली अपेक्षा होती पण हा लाईट रे स्वतःचा मार्ग बदलतो आणि आता M ठिकाणी परत काय होतं I1 हा काय आहे अँगल ऑफ इन्सिडेंट. इथं हा I1 आणि इथून बाहेर पडणारा E सुद्धा काय आहे तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन त्याला इमर्जिंग रे म्हटलेले आहे. आता काय काय होतं बघा या ठिकाणी R अँगल आणि I1 हे दोन्ही सारख्या मापाचे मात्र लॉ प्रमाणे अँगल I आणि अँगल R चं माप सारखं राहत नाही. का ते आपण बघणार. तर इथं आधी काय काय टर्म्स लक्षात घ्यायच्या. रिफ्रॅक्शन 2 वेळेला होतं. पहिल्यांदा पॉइंट N ला
लाईट रेज एअर मधनं ग्लास मध्ये प्रवेश करतात. दुसऱ्या पॉइंटला लाईट रेज ग्लास मधनं एअर मध्ये प्रवेश करतात. ते पॉइंट यम इथं. त्यामुळं AB इज पॅरलल टू CD. हे इमर्जंट रे म्हटले ह्याला. CD ला इमर्जंट रे, तो बाहेर पडणारा रे म्हणून. तर इथं दोन वेळेला रिफ्रॅक्शन घडून येते. आता आपण ग्लास स्लाइडचा जो प्रयोग बघितला ग्लास चीपचा, त्याच्यानंतर आपण मेन लॉ ऑफ रिफ्रॅक्शन बघणार आहे. जसं आपण लॉ ऑफ रिफ्लेक्शन सुरुवातीला पाहिले तसे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आहे. ही फिगर तशीच थोडीफार सिमिलर आहे. या फिगर वरून आपल्याला हे लॉज लक्षात घ्यायचे. कसे बघा. फर्स्ट लॉ ऑफ रिफ्रॅक्शन म्हणतोय incident ray and refracted ray at the point of incidence n are on the opposite side of normal. याचा अर्थ काय बघा. आता ही ग्लास स्लॅब आहे. या ग्लास स्लॅबवर आपण या PQ बाजूला एक नॉर्मल n या पॉइंट पाशी काढली आणि या n पॉइंट पाशी जिथं आपण टाचण्या रोवल्या होत्या AB, तर तो झाला इन्सिडेंट रे. इन्सिडेंट रे आपण बाणाने दाखवलाय. या इन्सिडेंट रेनं नॉर्मलशी केलेला अँगल म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेंट आहे. आता आपला लॉ काय सांगतो की इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स, या पॉइंट पाशी हा अँगल, हा रिफ्रॅक्टेड रे हा इन्सिडेंट रे नॉर्मलच्या पॉइंट पाशी बरोबर अपोजिट आहे. हाच पहिला लॉ सांगतो. परत बघा. इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे ॲट द पॉइंट ऑफ नॉर्मल आर अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. नॉर्मलच्या अपोजिट साइडला इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे. म्हणजेच याचा अर्थ अजून काय सांगतो तर इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल आर इन द सेम प्लेन. म्हणजे आता एकाच फळ्यावर आपण ही सगळी आकृती दाखवली. म्हणजे इन्सिडेंट रे निळ्या ह्याने दाखवलेला, लाल ह्याने दाखवलेला रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल मधली, तर हे तिन्ही एकाच प्लेन मध्ये आहेत. हा लॉज ऑफ रिफ्रॅक्शनचा पहिला लॉ आहे. आता दुसरा लॉ काय सांगतो तर फॉर अ गिव्हन पेअर ऑफ मीडिया. आता पेअर ऑफ मीडिया म्हणजे काय तर लाईट रे एकतर एअर मधनं ग्लास मध्ये एंटर करतील किंवा ग्लास मधून एअर मध्ये जातील. तर हे एक पेअर पाहिजे, ट्रान्सपरंट मीडियाची पेअर पाहिजे. तर या पेअर साठी आता इथं आपण जी वापरली ती एअर अँड ग्लास. द रेशो ऑफ साइन I टू साइन R इज कॉन्स्टंट. I म्हणजे काय अँगल ऑफ इन्सिडन्स, R म्हणजे काय अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर इथं साइन I अपॉन साइन R हा जो रेशो आहे तो कॉन्स्टंट आहे. हे दोन झाले लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. आता आपण बघतोय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय तर लाईट रेज जे एंटर करत असतात. आता एअर टू ग्लास केलं किंवा ग्लास टू प्लास्टिक केलं किंवा प्लास्टिक टू एअर केलं तर प्रत्येक ठिकाणी त्याचा जो बेंड होण्याचा मार्ग असतो तर तो प्रत्येक ठिकाणी डिफरंट असतो. इव्हन एकच मीडियम असेल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरची लाईट असतील तर तिथं सुद्धा बेंड होण्याचा मार्ग थोडा थोडा वेगळा असतो. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय तर आता आपण सेकंड लॉ जो बघितलाय तर सेकंड लॉ मध्ये साइन I अपॉन साइन R हा जो रेशो असतो हा रेशो कायम कॉन्स्टंट असतो आणि या कॉन्स्टंट हा n नी दाखवला जातो आणि या कॉन्स्टंटलाच म्हटलं जातं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पण तो कशाचा सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. कारण इथं दोन मीडिया आहेत. आता दोन मीडियामध्ये ज्यावेळी लाईट रेज एअर कडून ग्लास कट ट्रान्सफर करतात तेव्हा एअर हे फर्स्ट मीडिया
ग्लास हे सेकंड मीडिया झालं. आता या दोन मीडियामध्ये हा कॉन्स्टंट n कुणाचा साइन रेशो झाला, तर n इज कॉल्ड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडिया, म्हणजे ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स झाला विथ रिस्पेक्ट टू एअर. प्रत्येक ठिकाणी हे असंच आहे, साइन I अपॉन साइन R. आता या उलट जर इथं रिफ्रॅक्शन होत असेल, म्हणजे ग्लास मीडिया टू जर आपण हवेमध्ये परत जात असू तर तिथे इथं I असतो, म्हणजे ग्लास मीडियाशी रिलेटेड I असणार आणि एअर मीडियाशी रिलेटेड R असणार. तिथं काय असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडिया म्हणजे ग्लास टू एअर, अशा पद्धतीनं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, जर आपण व्हॅक्यूमशी रिलेट करत असू, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे काय की जिथं कुठलंही मीडियम नाही, हवा नाही, त्याला व्हॅक्यूम म्हटलं जातं. व्हॅक्यूमशी जे कॅल्क्युलेट केले त्याला ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात. आपल्या पुस्तकामध्ये काही व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करून दिल्यात, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सम मीडिया. तर ते चार्ट तुम्ही बघायचं आहे, त्यातला बाकीचा भाग कॅन्सल झालेला आहे, फक्त पहिले दोन कॉलम राहिलेले, तर ते आता आपण आधी बघायचे आणि त्याच्यानंतर पुढचा भाग बघूया. आता हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट कसा करायचा ते आपण बघूया. आधी ही फिगर लक्षात घ्या. फिगर मध्ये लाईट रेज ट्रॅव्हल फ्रॉम मीडियम फर्स्ट टू मीडियम सेकंड. आता मीडियम फर्स्ट इथं एअर आहे आणि मीडियम सेकंड येथे ग्लास आहे, त्यामुळं फर्स्ट मीडियम मध्ये लाईटची जी व्हेलॉसिटी आहे ती आपण v1 मानली आणि मीडियम सेकंड मध्ये म्हणजे ग्लास मध्ये लाईटची जी व्हेलॉसिटी आहे ती आपण v2 मानली. मग सूत्र कसं होईल बघा, तर v1 इज द व्हेलॉसिटी ऑफ मीडियम फर्स्ट. मग आता इथं आपण एअर आणि ग्लास घेतले म्हणून कुठलेही दोन मीडियम असले, कुठलेही चेंज केले तरी मीडियम फर्स्टला v1 मानलं आणि v2 काय झालं तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट ऑफ मीडियम सेकंड. आता सूत्र घेताना रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा दोन्ही मीडियमच्या रिलेटेड असतो, म्हणून कसं वाचतोय बघा आपण, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम म्हणजे इथं ग्लास विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. मग आता हे कसं लिहिलं आपण, तर 2 आधी लिहिला आणि 1 नंतर लिहिला, मध्ये यांचं साइन आहे. हे वाचायचं कसं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. आणि याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ फर्स्ट इज द रेशो ऑफ velocity of light in medium 1 upon velocity of light in medium 2. आता हे v1 upon v2 आणि आपल्याला उलट कॅल्क्युलेट करायचं असेल म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड, तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला कसा मिळतो, तर velocity of light in medium 2 अपॉन velocity of light in medium 1. आणि हे कसं डिनोट केलं जातं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू सेकंड इज इक्वल टू v2 अपॉन v1. आणि आणखी एक की ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा लिहिला जातो, तर इफ फर्स्ट मीडियम इज व्हॅक्यूम म्हणजे आपण जे एअर मीडियम घेतले, एअरच्या जागी समजा व्हॅक्यूम मीडियम असेल, then the refractive index of medium second is called absolute refractive index and it is written as only n. म्हणजे हे जे आपण 1 2 लिहितोय, 2 आणि 1 लिहिले म्हणजे आधी 2 लिहिला नंतर 1 लिहिला, याचा अर्थ काय झाला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. आणि समजा आपण 1 आधी लिहिला 2 नंतर लिहिला, याचा अर्थ काय होतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू सेकंड. पण दोन्ही पैकी पहिलं जर मीडियम व्हॅक्यूम असेल तर फक्त यांनी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दाखवला जातो. रेअरर मीडियम आणि डेन्सर मीडियम याचा अर्थ काय लक्षात घ्या.
जिथं मॉलिक्युल्स खूप जवळ असतात तर त्याला म्हटलं जातं डेन्सर मीडियम आणि जिथं त्या ऑब्जेक्टचे मॉलिक्युल्स एकमेकापासून लांब असतात तर त्याला म्हटलं जातं रेअरर मीडियम. एअर हे रेअरर मीडियम आहे आणि ग्लास हे डेन्सर मीडियम आहे एकमेकाच्या रिस्पेक्टने. आता काही रूल्स आहेत की लाईट रेज जसे पास होतात तर त्यानुसार ते बेंड कुणीकडे होतात हे पार्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे, कारण याचे ऍप्लिकेशन पुढचा जो भाग आहे तर तो आपल्याला यामुळेच कळणार आहे. तर जेव्हा लाईट रेज रेअरर मीडियम कडून डेन्सर मीडियम कडे ट्रॅव्हल करतात त्यावेळी या नॉर्मल पासून हा रे थोडासा बेंड टुवर्ड्स म्हटले तर थोडा नॉर्मलच्या दिशेनं हा रे झुकला जातो. तसंच डेन्सर मीडियम कडनं जर रेअरर मीडियम कडे लाईट रेज ट्रॅव्हल करत असतील तर नॉर्मल पासून हा रे अवे म्हणजे लांब जातो आणि समजा जर बरोबर नॉर्मली ॲट द बाउंड्री बिटवीन टू मीडिया इट डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन हेन्स नॉट गेट रिफ्रॅक्टेड. आता काय सांगितले बघा परत, तर when a light rays passes from rarer medium to denser medium it bends towards normal. rarer medium कडनं denser medium कडे प्रवेश करताना हा रे नॉर्मल कडे झुकतो आणि ज्यावेळी डेन्सर मीडियम कडून रेअरर मीडियम कडे जातो त्यावेळी नॉर्मल पासून लांब जातो. When a light ray passes from a denser medium to rarer medium, it bends away from the normal. आणि जेव्हा तो बरोबर बाउंड्रीवर पडतो तेव्हा तो रिफ्रॅक्ट होतच नाही. आणि या पॉइंट बरोबरच आजचा आपला व्हिडिओ आपण संपवतोय. आपला नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.